नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण एक उपवासाची रेसिपी बघणार आहे। आज आपण थालीपीठ करणार आहे आणि ते एकदम सोप्या पद्धतीने इथे दाखवले। खायला अतिशय टेस्टी लागतं आणि कमी साहित्यामध्ये तयार होतं। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। त्याआधी तुम्ही बघू शकता इथं काय अप्रतिम असं थालीपीठ झालेलं आहे आणि खायला म्हणाल तर खूप असं टेस्टी लागतं। एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले। चला तर मग आपण रेसिपीज पाहूया। आता इथे मी सुरुवातीला एक 8 ते 10 बटाटे घेतलेले। ते छोटे बटाटे, तुमच्याकडे मोठे असतील तर 2 बटाटे घेतले तरी चालू शकतं। आता हे आपण सुरुवातीला आहेत ना कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि ते आता आपण सोलून घेऊया। त्याची साल सुरुवातीला सगळ्या बटाट्यांची काढून घेते आणि त्यानंतर आपण किसणीने किसून घेणार आहे। इथे बाजूला मी आता पाणी घेतलेले बघा। मीडियम साईजच्या किसणीने आपण हे बटाटे सगळे आहेत ते किसून घ्यायचे आहेत। मोठे बटाटे 2 आपल्याला पुरेसे होतील। आता हे बटाटा किसल्यानंतर लगेच आपण पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे, म्हणजे त्यातील जो स्टार्च असेल तोही निघून जाईल आणि बटाटा आहे तो काळा पडणार नाही। एकदम झटपट अशी रेसिपी तयार होते आणि खायला पण अप्रतिम अशी लागते। ही तुम्ही चटणी सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। बघा आता हा बटाटा आहे तो आपण सुरुवातीला किसून घेऊया आणि त्यानंतर पाण्यामध्ये घालून घेऊया। आता मार्गशीर्ष चालू होत आहे तर अशा पद्धतीचं थालीपीठ एकदा नक्की करून बघा। अप्रतिम असे तुम्ही हे थालीपीठ एकदा केलं तर परत परत करून खा। आता हा किसलेला बटाटे 2-3 पाण्यातून धुवून घ्या नळा घालून आणि त्यानंतर परत पाण्यामध्ये तसाच ठेवून द्या। आता इथे मी 2-3 पाण्यातून धुवून घेतलेला आहे बघा, एकदम पांढरा शुभ्र असा दिसतोय। आता आपण हा बटाटा आहे ना किसलेला तो असाच बाजूला ठेवूया आणि त्यासाठी आता एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवून देऊया, म्हणजे हा बटाटा आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। हा कच्चा बटाटा पण तुम्ही थालीपीठ मध्ये वापरू शकता, पण काय होतं थोडासा कच्चापणा त्याचा राहतो आणि थोडासा वास येतो, तर त्याच्यासाठी बटाटा आहे तो थोडासा उबळून घ्यायचा आहे, उकडून घ्यायचा आहे। आपल्याला जास्त वेळ याला उकळवायचं नाहीये, फक्त 3 ते 4 मिनिटं याला उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर लगेच आपण हे गाळून घेणार आहे। पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये हे बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे। बटाटा घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं, थोडंसं इथं याच्यात मीठ घातलं तरी चालेल आणि बटाटा थोडासा बघा ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात होते। एक उकळी आली की आपण गॅस आहे तो लगेच बंद करून घेणार आहे। बटाटा इथं आपला ऑलमोस्ट शिजला, एकदम पूर्ण पण नाही शिजायचा, एक 70-80% शिजवून घ्यायचंय, बाकी थोडासा तसाच राहिला पाहिजे। आता हा बटाटा आपण एका चाळणीवरती काढून घेऊया। गॅस मी ऑलरेडी बंद केलेला आहे। हे गाळून घेतल्यानंतर त्यानंतर आपण थोड्याशा 3-4 मिरच्या घेतलेल्या, ही मिरची तिखट आहे आणि ती बारीक करून घेतली आणि त्यानंतर जे उपवासाचं पीठ येतं किंवा मग वरईचं पीठ आणि थोडासा त्याच्यामध्ये शाबू तांदूळ दळून आणायचं आणि त्याचं पीठ घेतलेलं आहे, किंवा मग मार्केटमध्ये उपवासाच्यासाठी पीठ भेटतं तर ते घेतलं तरीही चालू शकेल। आता इथं जो उकडलेला बटाटा होता तो घालून घेतलेला आहे, त्यावरती 1 चमचा तिखट मिरची घालून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ ऍड करायचं, तुम्ही साधं नमक वापरत असाल तर ते घाला किंवा मग सेंधा नमक वापरलं तरीही चालू शकेल। आता हे सगळ्यामध्ये आता मी 1/3 कप आहे तिथे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय, थोडासा जाडसर थोडा बारीक कूट असा मी घालून घेतलेला आहे आणि एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायची। तर बघू शकता आपला बटाटा शिजवलेला आहे थोडा, पण तरी सुद्धा त्याच्या ज्या रेषा आहेत त्या तशाच्या तशा दिसतायत, म्हणजे एकदम बारीक स्मॅश असा केलेला नाहीये। आणि हे पीठ मळत असताना पण एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं थंड पाणी घालून याच्यामध्ये पीठ आहे ते आपण जसं भाकरीचं पीठ मळतो तसंच मळायचं, फक्त एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं, म्हणजे जो बटाटा आपण याच्यामध्ये घातलेला तो मुरणार नाही किंवा त्याचं स्मॅश होणार नाही जास्त। अशा पद्धतीचं पीठ आहे ते थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचंय, जास्त पातळ पण नाही आणि जास्त कडक पण नाही। बघा आता इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता हे जे आपण पराठे करणार आहे किंवा थालीपीठ करणार आहे तर हे पटकन करायला घ्यायचे, जास्त वेळ याचं पीठ भिजत वगैरे ठेवायचं नाही। जेवढा वेळ जास्त वेळ तुम्ही ह्याचं पीठ ठेवाल तर तेवढा वेळ काय होतं हे तडकायला सुरुवात होती आणि फाटायला सुरुवात होती। त्यामुळे हे पीठ तुम्ही समजा 2 तास करून ठेवलंय, मुरत ठेवलंय आणि नंतर बनवायला घ्याल तर तसं करायचं नाही। जेव्हा तुम्हाला करायचं तेव्हाच भिजवा आणि 10 मिनिटात लगेच करायला घ्या। एक मी पोळपट घेतला, त्यावरती ओला रुमाल घेतलेला आहे, त्यावरती अशा पद्धतीनं पाण्याचा हात लावून चांगलं थापून घ्यायचं। गोल आकारामध्ये तुमचा जसं जेवढा आकार गोल येईल तेवढा करून आपण हा थालीपीठ आहे ते थापून घ्यायचे। आता उचलताना काय करायचं, उचलताना मी हे जरासा गुंडळून घेते या साईडनं, म्हणजे आपल्याला तव्यावर टाकताना व्यवस्थित टाकतील। बघा असं उलटं पकडायचं आणि अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। याला काही वेळेस पाण्याची गरज पण लागत नाही, पण जर तुमचा रुमाल निघाला नाही पटकन तर पाण्याचा हात लावायचा रुमालाच्या वरच्या साईडनं आणि त्यानंतर थालीपीठावरचा रुमाल काढून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावरती तूप किंवा तुम्ही तेल घालू शकता। तूप घातलं की काय होतं, थोडंसं जळलं जातं, एकदम धूर धूर निघतो, तर तुम्ही सुरुवातीला थोडंसं तेल घाला आणि थालीपीठ भाजत आल्यानंतर शेवटी तुम्ही त्याच्यावरती तूप घातलं तरीही चालू शकेल। इथं मी तेलाचा वापर केलेला आहे बघा।
अप्रतिम अशी ही थालीपीठ तयार होतात, झटपट तयार होतात. आणि तुम्ही हे आपली हिरवी चटणी असती त्याच्यासोबत खाऊ शकता, किंवा नुसतं दही असेल घरात तर त्याच्यासोबतही खाऊ शकता, किंवा मिरचीचा खरडा असेल त्याच्यासोबत खाऊ शकता. आपली मिरचीचा खरडा आणि एक भाकरीची रेसिपी ऑलरेडी YouTube वरती अपलोड केलेली, तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहता येईल. अप्रतिम असा खरडा झालेला आहे. तुम्ही नक्की ती रेसिपी जाऊन बघा. त्यानंतर उपवासाचे अनारसे आहेत, तेही तुम्ही रेसिपी पाहू शकता. बघा आता आपलं थालीपीठ आहे ते दोन्ही साईडनं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि हे ना थालीपीठ झाल्यानंतर शक्यतो गरमागरम सर्व करायचं आहे. गरम गरम खाल्लं ना की एकदम छान लागतं, तर चवीला खूपच टेस्टी असं लागतं. बघा छानपैकी असं कडक मस्तपैकी झालेलं आहे. तुम्हाला एकदम सॉफ्ट असेल तर जास्त वेळ भाजायचं नाही, आणि ज्यांना कडक आवडत असेल त्यांनी थोडा जास्त वेळ भाजून घ्यायचे. आता परत एक दाखवते मी कशा पद्धतीनं थापून घेतलेला आहे. पाण्याचा हात लावायचा आणि असा गोळा घेऊन अशा पद्धतीनं थापून घ्यायचं आहे. थोडं पातळ थापायचं म्हणजे की खायला पण टेस्टी लागतं. बघा एकदम पातळ असं मी थापून घेतलेलं आहे. आणि आता आपण तव्यावरती पलटी करून घेऊ. उलट करत असताना कशा पद्धतीनं उलट करायचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता हे थालीपीठ आहेत ना ती अशीच मी बाकीची पण थापून घेते आणि अशीच आपण भाजून घेऊया. अप्रतिम अशी लागतात आणि दिसायला पण बघू शकता काय मस्त अशी दिसतायत ते. चला तर मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल, थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. बघा काय अप्रतिम अशी आपली रेसिपी झालेली आहे. एक नंबर. आणि थालीपीठ आहे ना ते असं इतर थालीपीठांसारखं एकदम आपलं जाड वगैरे झालेलं नाही, एकदम पातळ असं करायचं म्हणजे खायला खूप असं टेस्टी लागतं. मस्तपैकी गरमागरम थालीपीठ आणि दही किंवा मिरचीचा खरडा तुम्ही खाऊ शकता. इथं मी दह्यासोबत दाखवणार आहे. तुम्ही मिरचीचा खरडा किंवा असेल तर तुम्ही याच्यासोबत आपली हिरवी चटणी असते तीही घातली तरी चालू शकतं. बघा अप्रतिम अशी आपली थालीपीठ तयार झाली आणि खूप सारी बनली जातात. तुम्ही जर एक मोठा बटाटा किंवा 1 कप बटाट्याचा किस आणि 1 कप पिठामध्ये बघू शकता किती सारी थालीपीठ आपली तयार झालेली आहेत. अप्रतिमच. खायला म्हणाल तर भन्नाटच लागतात. चला तर मंडळी, अशा पद्धतीची थालीपीठ नक्की या मार्गशीर्ष मध्ये करून बघा. आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. धन्यवाद.